नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. तर तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी नीटची एक्झाम देणार असतील. तर त्याच विषयावर आज आपण बोलणार आहोत, की ज्या विद्यार्थ्यांना एम-बी-बी-एसचं सीट यावर्षी कन्फर्म घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये बरेच रिपीटर्स सुद्धा असतील. तर ज्या विद्यार्थ्यांना एम-बी-बी-एसचं सीट कन्फर्म घ्यायचं असेल, महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त जे काही बाहेरचे स्टेट आहेत, त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन देणार आहोत. म्हणजे बाहेरच्या स्टेटला तुम्हाला किती स्कोर लागेल आणि तुम्हाला किती बजेट ठेवून चालावं लागेल, तर तुम्हाला एम-बी-बी-एसचं सीट इंडियामध्ये तरी मिळू शकतं. त्याच्याविषयी आज आपण सांगणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण ओपन स्टेटविषयी सांगणार आहोत. ओपन स्टेट म्हणजे काय असतं, की जिथे प्रत्येक स्टेटमधला विद्यार्थी हा अप्लाय करू शकतो एम-बी-बी-एस सीटसाठी. म्हणजे तिथे फक्त तुमचं सिलेक्शन हे मार्कांच्या बेसिसवर होत असतं. म्हणजे डोमेसाईल वगैरे तिथे बघत नाहीत, कास्ट हे बघत नाहीत. फक्त तुमचे जेवढे मार्क आहेत त्या बेसिसवर तुम्हाला ॲडमिशन ओपन स्टेटला मात्र मिळत असतं. तर त्याच स्टेटविषयी आपण सांगणार आहोत. सगळ्यात पहिलं महाराष्ट्र हे ओपन स्टेट येत नाही. महाराष्ट्रामध्ये जर ॲडमिशन मुलांना घ्यायचं असेल, तर फक्त इथले विद्यार्थी तिथे ॲडमिशन घेऊ शकतात 85% मध्ये आणि ते पण कधी घेऊ शकतायत, जेव्हा तुम्हाला स्कोर 550च्या पुढे असेल, त्यावेळेला तुम्हाला 7 ते 13 लाख फीजमध्ये महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन होऊ शकतं. प्रायव्हेट कॉलेजचं आपण बोलत आहोत. तर महाराष्ट्रामध्ये बाहेरचा कुठलाच विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही. पण महाराष्ट्रामध्येच कॉम्पिटिशन एवढं आहे, की बाहेरच्या विद्यार्थ्याला इथे अप्लाय करायचा गरजच पडत नाही. सो महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुमचं स्कोर हा 550च्या पुढे पाहिजे आणि बजेट हे 7 ते 13 लाखाच्या दरम्यान पाहिजे. तर मग याच्यामध्ये जर कॅटेगरी असेल, तर कॅटेगरीचं पण बेनिफिट विद्यार्थ्यांना इथे मिळून जातं. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जर विद्यार्थी अप्लाय करत असतील, तर ते कर्नाटक स्टेटसाठी. कारण कर्नाटकमध्ये फीज खूप कमी आहेत. म्हणजे 11 ते 12 लाख फीजमध्ये कर्नाटकमध्ये तुमचं ॲडमिशन होत असतं. कर्नाटकमध्ये जर तुम्हाला एम-बी-बी-एसचं सीट घ्यायचं आहे, तर तुमचा स्कोर हा ॲज इट इज महाराष्ट्रासारखा म्हणजे 550च्या पुढे जर तुमचा स्कोर असेल, तरच तुम्ही कर्नाटकमध्ये एम-बी-बी-एसला तरी अप्लाय करू शकताय, की जेणेकरून तुम्हाला तिथे सीट मिळू शकतं. त्याच्यानंतर येतं तेलंगणा. तेलंगणाचा पण फीज तुम्ही जर बघितली, तर 11 ते 12 लाख तेलंगणाला सुद्धा फीज घेतात. पण तिथल्या जर कट ऑफ बघितला महाराष्ट्र आणि कर्नाटकपेक्षा थोडासा कमी म्हणजे 10 ते 20 मार्कांनी तेलंगणाचा कट ऑफ हा कमी जात असतो. सो विद्यार्थ्यांनी तो एक तेलंगणाचा ऑप्शन ठेवावा. कॅटेगरीमधून सुद्धा तेलंगणामध्ये ॲडमिशन्स होत असतात. म्हणजे जी कॅटेगरी महाराष्ट्राला लागू होते, तीच कॅटेगरी तेलंगणा या स्टेटला सुद्धा लागू होत असते. सो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून ठेवा. यावर्षी तेलंगणाने त्यांच्या फक्त फर्स्ट राउंडला त्यांचे रजिस्ट्रेशन चालू केले होते. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे रजिस्ट्रेशन चालू केले नाही. मग ज्यावेळेस त्यांचे फॉर्म चालू होतील ॲज अ ऑप्शन म्हणून तो पण एक ऑप्शन तुम्ही ठेवू शकताय. 11 ते 12 लाखमध्ये तुमचं ॲडमिशन तेलंगणामध्ये सुद्धा होऊ शकतं. 4 नंबरला येतं केरळ. केरळ म्हणजे सगळ्या ऑल ओव्हर इंडियातून विद्यार्थी तिथे अप्लाय करतात. पण फीज मात्र खूप कमी आहे. 7 लाख फक्त तिथे ट्युशन फीज आहेत. पण फीज कमी असल्यामुळे भरपूर विद्यार्थी अप्लाय करतात आणि कट ऑफ सुद्धा केरळचा हा खूप जात असतो. म्हणजे महाराष्ट्रासारखाच तिथला पण कट ऑफ आपल्याला म्हणता येईल. सो तो ऑप्शन जर केरळचा ठेवायचा तर मग त्याच्यापेक्षा बेटर आहे आपण महाराष्ट्रच प्रेफर करू शकतो. सो केरळ जे आहे तिथे तुम्हाला 7 लाख फीज पडते. पण कट ऑफ हे त्यांचे महाराष्ट्र सारखेच जातात म्हणजे 550 ते 600च्या दरम्यान केरळचे कट ऑफ हे जात असतात. हा एक ऑप्शन म्हणून आपण बघू शकतोय. त्याच्यानंतर जस्ट 250 ते 300 मार्काला कुठल्या जर स्टेटला ॲडमिशन मिळत असेल, तर ते आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तुम्हाला 11 ते 12 लाख फीज इयरली चालत असतील, तर तुम्ही तिथे ॲडमिशनसाठी बघू शकताय. तिथे तिन्ही राउंडला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म चालू होत असतात. तर ज्या विद्यार्थ्यांना 250 किंवा 300 जरी मार्क आले, असे विद्यार्थी उत्तर प्रदेशचा ऑप्शन ठेवा, की जेणेकरून तुम्हाला तुमचं सीट मिळालं पाहिजे यावर्षीला. त्यांचं ओव्हरऑल पॅकेज जर आपण बघितलं 65 ते 70 लाखापर्यंत राहणं-खाणं धरून उत्तर प्रदेशमध्ये तुमचं एम-बी-बी-एसचं सीट तुम्हाला मिळू शकतं. तर एक सगळ्यात चांगलं ऑप्शन जर आपण बघितला कमी मार्क्सला, तर उत्तर प्रदेश हे सगळ्यात चांगलं ऑप्शन तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हरियाणा हा एक ऑप्शन आहे. हरियाणा पण एक क्लोज स्टेट नाही सॉरी हरियाणा पण एक ओपन स्टेट आहे. तिथे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. हरियाणामध्ये सुद्धा 12 ते 15 लाखापर्यंत ट्युशन फी पडते आणि त्यांचे कट ऑफ पण खूप कमी जातात. म्हणजे 200 पासून त्यांचे कट ऑफ चालू होतात. मग ते पुढे डिपेंड आहे कॉलेज वाईज. मग 200 ते 250 जरी मार्क असतील, तरी तुम्ही हरियाणाला सुद्धा बघू शकताय. त्यांच्या फीज सुद्धा 12 ते 13 लाखापर्यंत तुम्हाला हरियाणाच्या फीज बघायला मिळतील. त्याच्यानंतर झारखंड हा एक ऑप्शन आहे. झारखंडमध्ये सुद्धा
10 लाख रुपये ट्युशन फीज आहेत, पण कट ऑफ त्यांचा 500च्या आसपास राहतो. तर मग 10 लाख फीजमध्ये जर तुम्हाला एम-बी-बी-एस करायचं असेल, तर झारखंडला पण तुम्ही ऑप्शन ठेवू शकता. झारखंड पण हे एक ओपन स्टेट असल्यामुळे प्रत्येक स्टेटचा विद्यार्थी तिथे अप्लाय करू शकतोय. त्याच्यानंतर बिहार. ऑल ओव्हर इंडियात उत्तर प्रदेशपेक्षा पण कमी कट ऑफ जर कुठल्या स्टेटचा जात असेल, तर तो बिहारचा आहे. बिहारमध्ये जस्ट तुम्हाला 200 जरी मार्क्स असतील, तरी तुम्ही बिहारमध्ये एम-बी-बी-एसचं सीट तुम्ही घेऊ शकताय. बिहारमध्ये जर ट्युशन फी बघितली, तर 11 लाखापासून 13 लाखापर्यंत तुम्हाला तिथे सीट मिळू शकतंय. फक्त आपलं कसं आहे, विद्यार्थी जात नाही बिहारला, पण तो एक ऑप्शन चांगला आहे. पेशंट फ्लो वगैरे तुम्हाला बिहारमध्ये पण खूप चांगला बघायला मिळतो. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी जर आपण बघितलं, छत्तीसगड या स्टेटविषयी बोलूयात. छत्तीसगडमध्ये जर तुम्हाला एम-बी-बी-एस चालत असेल आणि तुम्हाला स्कोर 530, 540 जरी आला, तरी छत्तीसगडमध्ये फक्त 7 लाख ट्युशन फीजमध्ये तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. आपले विद्यार्थी मोस्टली छत्तीसगडला प्रेफर करत नाही. पण विद्यार्थ्यांनी एक चांगल्या कॉलेजचा जर ऑप्शन ठेवत असतील, मार्क तुमचे 550च्या आत जर असतील, 500-550च्या आतमध्ये, तर छत्तीसगडचा एक ऑप्शन ठेवा, की जेणेकरून एम-बी-बी-एसचं सीट तुम्हाला मिळालं पाहिजे. तर हे सगळे ओपन स्टेट असल्यामुळे तुम्ही इथल्या कुठल्याही स्टेटला तुम्ही अप्लाय करू शकता, तुमच्या मार्कांनुसार आणि तुमच्या बजेटनुसार. जर तुम्हाला कुठल्या स्टेटची काउन्सिलिंग करायची असेल, तर तुम्ही संपर्क साधू शकताय. डिस्क्रिप्शनमध्ये आमची WhatsAppची लिंक दिलेली आहे. त्याच्यावर तुम्ही जॉइन होऊ शकताय. WhatsAppला सगळे नोटिफिकेशन आमच्या येत राहतात. सो थँक यू.